खाली कुठे काय प्रकार घडला त्या ठिकाण्याला गुंड्या मला टेकाला प्रकार काय घडला त्याचा गेला हे पांजर पुजाऱ्याचं काहीतरी तेच काही उशा भाषेला देऊन बसला 5 बकरे जाऊन 5 बकरी जाऊन गेली 5 बकरे करायचे अजून तिथे पण नाही आता डोण्यात स्वप्नात जाऊन देऊ कसं मग ते पुढे आली जाऊन द्या ना अजून बरोबर जरा तुम्ही देऊ जाऊ त्यांनी थोडा देव केला वाटतं त्याच्यावर चालू नाही 5 देव केले सगळं नाही जरा इस्कटच आहे ए गुंड माहिती एकाला काय प्रकार घडला रे बाबा त्या ठिकाण्याला काय प्रकार लागला घडायला त्याचा गेला या डोण्या गवड्याच्या
देव करचित रे बाबा उशा पायच्याला जाऊन काय सांगत होता ह्या डोन्या पुजाऱ्याला डोण्याच्या उशाला बसला आणि डोण्याला काय म्हणतो त्याचा याला या डोन्या पुजाऱ्याला हो हो काय दृष्टांत सांगितलं बाबा सांगतो ऐक डोण्या तुला मात्री त्याचा याला अरे भिवू नको तुझ्या जीवाला अरे मी आहे डोण्या तुझ्या पाठीला डोन्या पुजाऱ्याला देव करचित धीर देऊ लागला त्या वाशीनगराला काय लागला म्हणायला मात्री त्याचा याला भिवू नको तुझ्या जीवाला मी हाय तुझ्या पाठीला आहा डोन्या पुजाऱ्याला धीर देऊ लागला आहा रामाची रात्र करमू लागली या वाशी नगराला अरे रामाची रात्र लागली करमायला रामाच्या रात्राला देवान मावकोऱ्या भगवंतानं आधार दिला डोण्याला सांगितलं आणि हे देव मात्र त्याचा याला दादा गड्या नगराला वाशी दादा गड्या नगराला वाशी दादा गड्या नगराला वाशी दादा गड्या नगराला माझ्या देवान रामाची रात्र करमू लागली या वाशी नगराला अरे रामाच्या रात्राला देवान अरे वाट लागला या चालायला जाऊन पोचला बादशाहीच्या वाड्याला प्रकार काय घडला त्याचा याला देवानं बादशाहीच्या त्या वाड्याला देवानं प्रवेश केला त्या ठिकाण्याला बादशाहीच्या वारूला देवाच्या उदाला लावायला या दिवाण बादशाहीला आहा काहीतरी खेवदा लावल्याशिवाय याचं डोळं उघडणार म्हणला म्हणून करता देवानं काय केलं त्याचा याला देवाचं बकरे एवढं सोपाय कापून खायचं म्हणता पडली जीवाला देवा करशिदाने काय रे खेवदा लावली ह्या दिवाण बादशाहीला अरे बसता वारू त्या राजाचा वाड्याला तिला 7 रकवाल्या वारूला कोण चंदी चारतो कोण नीत सारतो या कोण दुसून पुसून काढतो वारूला एकंदरीत 7 पारेकरी त्या वारूला होत आहा पण देवा करशिदाने त्या वारूच्या पागला प्रवेश केला अरे देवानं प्रवेश केला वारूच्या पागला काय केलं मात्र त्याचा याला दिवाण बादशाहीच्या वारूला काहीतरी खेवदा लावल्याशिवाय आणि असं डोळं नाही उघडणार मात्र त्याचा याला दिवाण बादशाहीचे डोळे उघडणार नाही म्हणून त्या देवानं मात्र त्याचा याला डोण्याच्या शब्दाला आपण उभा राहिलो पाहिजे म्हणून करत त्या देवानं त्याचा याला बकऱ्याच्या पायात या डोण्या पुजाऱ्यानं अनपाणी सोडले वाशीदाराला तेव्हा आता काय करावं मात्र त्याचा याला डोण्या गावडा तर माझ्या पायात या बकऱ्याच्या पायात जर जीवाला मुकला तर उद्या कोकण फाट्याला मला देव कोण म्हणणार मुलाला म्हणून करता देवानं प्रकार काय केला त्याचा याला देवा करी सीधाने देवा करी सीधाने वारुयाच्या पागेला पागेला वारुयाच्या पागेला
वाशी नगराला काय प्रकार घडणार हे बाबा त्या ठिकाणी आला. अरे वाट देवाला ना यात जायाला म्हणून देवानं नदार टाकली. त्याच बाजूच्या वरल्या बाजूला एक सान दिसलं देवाला. देवाला काय केलं ते जायला बाचेच्या वारूच्या पागला करशीदानं त्या सान्यावाटे त्या वारूच्या पागमध्ये प्रवेश केला बाबा. देवानं देवाचं रूप सोडलं ते जायला. देवा करशीदानं काय अवतार धरला मध्यानीच्या वेळेला. अरे रावणाचार्याचा चालेव सरप बनला वारूच्या पाग्याला प्रवेश केला. आणि प्रकार काय घडला मात्र ते जायला. प्रकार घडला रे बाबा त्या ठिकाणी आला. दवश देव झाला या दवश देव झाला राजाईच्या वारूला राजाईच्या वारूला राजाईच्या वारूला राजाईच्या वारूला सान्यावाटे प्रवेश केला. आणि देव मात्री त्या जायला म्हणते काय आमच्यात वेगळा तुमच्यात वेगळा मला मारतायचा. आणि आम्ही देवा करीशी जाणं सर्पदंश केला. देवानं बादशाहीच्या बसत्या वारूला. अरे बसता वारू त्याचा धरणीला पडला. चार पाय टाकून वारू मरणाला मुकला. जे वारूचा गेला पाहिलं कोण्यात अरे त्या वारूच्या राखण्याने त्या जायला. चारी पायावर वादू धरणीला पडला. हाडकून आवाज झाल्याबरोबर पारकरीकडे हाडपडून जागा झालं. आणि लागलं बघायला तर वारू आडवा झाल्याला लागला या दिसायला. एक 2 7 पारकरी राखायला. आता काय करावं मात्र त्या जायला. पारकरी एकमेकाला काय म्हणतात. अरे वारूचा असं कसं झालं त्या जायला. अरे आम्ही 7 जण राखायला वारू हाया. आणि एकाएकी वारू कसा पडला धरणीला. राजाला जर सांगत जायचं म्हटलं तर राजा काय म्हणाला आम्हाला मात्र त्या जायला. अरे तुम्हाला पगार देऊन ठेवले आणि तुम्ही काय करत होता का म्हणलं. माझा वारू पडूस तर तुम्ही काय करत असं म्हणाला आम्हाला. 7 पारकऱ्यांनी विचार काय केला माहिती आहे का. काय केला. मध्यानी 4 वेळेला मध्याला एक बाबा आपलं काही महाराज
या मजानीच्या वेळेला ओहो पारकऱ्यांनी बोलून घेतलं आता सांगत जायचं म्हटलं त्याला. आता जर सांगितलं गेलं राजाला तर राजा काय म्हणा आम्हाला आम्हाला जेवण ठेवून का तेव्हा काय करूया मात्र त्या जाग्याला हत्तीच्या पायाला बांधून गावात मिरवून मारल्याशिवाय राहणार नाही म्हणलं आम्हाला. तेव्हा ह्या वाड्याला काय करायचं त्या जाग्याला आपण असं करूया आहा आता आपणच म्हणजे हात बॉम्ब मारे म्हणजे मध्याच्या वेळेला. म्हणून त्या वारूच्या पागला ते दंगा का लागला मारायला प्रकार काय घडला मात्र त्या जसं जाग्याला पारकरी दादाने हाक बॉम्ब मारली वारूच्या पागेला. गावाचे गावरे बाबा जमा गोळा झालं त्या गावाच्या मताला. वारूच्या पागला जमा गोळा झालं प्रकार काय घडला मात्र त्या जाग्याला गावाचं गाव गोळा झालं. ओहो गावात लोकांचा विचार झाला अरे म्हणजे गावा वारूच्या पागला दंगा विषय झाला म्हणून. म्हणून त्या वारूच्या पागला मात्र त्या जाग्याला या मजानीच्या वेळेला दिवाणबादच्या वाड्याला ही बातमी समजली. आणि उभाच्या राजा मात्र त्या जाग्याला दिवाणबादच्या राजा दलाल धावलं आहा जमा गोळा केल्याने जाता बी जाता निघून चालला वारूच्या पागला. जाऊन पोचला पोचला जाऊन पोचला जाऊन पोचला पोचला जाऊन पोचला वारूच्या पागला पागला वारूच्या पागला मदानीच्या वेळेला बाबाला मदानीच्या वेळेला बसल्याला वारूर वारूर बसल्याला वारूर प्राणाला मुकला मुकला त्रदान पाहिला वाड्या रिंबाड्या बनता पडोला देवाला देवाला गल्ल्या धन्याला देवा हे रसीदाला रसीदाला देवा हे रसीदाला मी जगाचा देवर देवर त्याला जगातून व्याला या मजानीच्या वेळेला राजाने दलाल धावलं सांगतेला घेतलं निघून गेला बादशाह आपल्या त्या वारूच्या पागला. वारूच्या पागला जाऊन पोचला त्या जाग्याला जाऊन बघतो तर अरे बसत्याला वारूगार निळा पडल्याला त्या जाग्याला हात पारकऱ्यांची गडबड उचलली. आता काय करावं मात्र त्या जाग्याला प्रत्येक जण पुढून जाऊ महाराज काय सांगायचं म्हणला. काय सांगायचं महाराज तुम्हाला एकानी की वारू बसत्याला धरणीला पडला खळा खळा खेळला धरणीला पडला या उठला असा झाला त्या जाग्याला मग तुम्ही काय कराल तसा. काय कराल तू लागलं कसं म्हणाय मात्र त्या जाग्याला घुमरेला म्हणतो महाराज काय सांगायचं तुम्हाला. आहा मी तर म्हणलं हातातली काठी खाली ठेवलेली नाही मुलाला डोळ्यात त्याला होऊन मला पारा करावा लागला. आणि काय प्रकार घडला मात्र त्या जाग्याला टाकणारा म्हणतोय महाराज काय सांगायचं तुम्हाला. मी तर हातातली पिंडी खाली ठेवलेली नाही त्या ठिकाण्याला. नेता साजणारा लागला या म्हणायला मी नेत लागलो महाराज सारायला घटकावर सुराई सरावती नाही मला त्याच वेळेला एवढे सगळे काम करत असताना मग माझ्या बाबला एक असं उठायचं कारण काय. बोला याला बघायला गेला
काजी माझ्या दादाने, अरे काजी माझ्या दादाने, पुराण रे काढले, अरे पुराण रे काढले. काय प्रकार लागला घडायला तेव्हा याला त्या दिवाण बच्चन काय केलं? काय केलं मात्र तेव्हा याला आता वारूचा प्राण सुरू गेला. आता काय करावं मात्र तेव्हा याला कार्यकर्त्यांचं ऐकून घेतलं. आणि काय लागलं म्हणायला काय त्याचा मार्ग काढायला पाहिजे. अरे काय तर पायाच्या बघायला वरू या काय की धरणीला पडला वेळ नको लावायला आणि टाईम नको घालवायला मुसलमानाची जात फार दोरली. म्हणून काय केलं मात्र त्याचा याला काजीला जवळ बोलवून घेतला. आणि काजीला काय म्हणतो मात्र त्याचा याला काजी आहा जरा कुराण काढ म्हणला. कुराण बंधुऱ्या शिपाया तुझे दे रुपाया 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 अरे काजीच्या बाळाला काजीच्या बाळाला बोलायला लागला सांगायला लागला बोलायला लागला सांगायला लागला काय प्रकार लागला घडायला त्याचा याला अरे काजी आहा माझ्या बसलेल्या वारूला केवढा अचानक लागली बसत्याला वारू त्या चोराला असं एकाएकी काय झालं? ते बघितलं पाहिजे मात्र त्याचा माझ्या याला वारूचा प्राण कशाने गेला मला सांगायला पाहिजे या ठिकाण्याला. अरे कशाला असं घडलं सांगितलं पाहिजे एवढा म्हणल्या बरोबर काजीच्या वाळानं राजाच्या वाड्याला प्रकार काय केला त्याचा याला दिवाण बच्चनने सांगितले म्हटल्यानंतर त्या काजीच्या बाळाला मात्र त्याचा याला आपलं जे काय कुराण होतं ते कुराण उघडलं. आयशी बघावी आयशी बघावर वाचत्याला पुराणाला गाई लागेल गाई लागेल दिसायला. माव खोऱ्या भगवान माझा गिगा माझा करती सोनायाचे दात गिगा. देवाला अवतार काय धरला माहितीये का? कसला
त्या कुराणामध्ये कुराण काढलं आणि लागला दिसायला. दिवाण बादशाहनं कुराण काढून बघ माझ्या वारूला काय झाले म्हटल्यानंतर आहा. कुराण काढलं. त्या कुराणात बघतोय तर देवा करशीदानं कुराणामध्ये अवतार धरला. अवतार धरला आणि देव कसा लागला दिसायला. वंडा याच या नागरादार कधीच्यात डोळे बघावत गाड्या चक्राया दिसत्यात. शांतीवर या पडल्या दुलियाच लवणेर या पडल्या. देवा नाव दार पुराणामध्ये झालेला अरे माहिती नाही रे कुणाला. त्या देवा करशीदानं काय केलं. दात बघाव तर नांगराच्या फळासारखं दिसते. बरोबर आहे. डोळं बघाव तर गाडीच्या चक्रावर दिसतात. त्या वरवाटीची दाढी बोंबीवर गाडी पडते. बघतोय तर छातीवर पडते. डोळीचं कॅस लवणं पडते. असा अकराळू विकराळू माव देवानं धरायला. अकरा विकराळ रूप धरलं काजीच्या कुराणाला. त्याच मारली काजीच्या बाळाला. तेव्हा कशाचं काय केलं. काय केलं मात्र त्या जाग्याला. जास्त करून त्या काजीच्या अंगावर देव धावला. अंगावर धावला अंगावर धावला. काजीच्या बाळाला काजी माझ्या दादाने काजी माझ्या दादाने काजी माझ्या दादाने कुणा दिली टाकून मूर्च्या पायला येऊन वारुयाच्या पागेला वारुयाच्या पागेला. काय प्रकार लागला घडायला त्या जाग्याला. कुराण काढ म्हटल्यानंतर कुराण काढलं बघतोय. तेव्हा करशीदानं बड चेष्टा बड्या भूताचा अवतार त्या कुराणामध्ये. त्या कुराणावर देवानं अवतार धरला. अरे देव कसा लागला दिसायला. अकरा रूप रोकर विकराळ रूप देवाचं अरे दिसलं त्या काजीच्या बाळाला. देवाचे अनेक रूप असतात. आणि त्या जाग्याला अकरा विकराळ रूप त्या कुराणामध्ये धरलं. धरल्यानंतर मात्र त्या जाग्याला काजीच्या अंगावर देव धावला. याच करून कुराण टाकून देऊन एका बाजूला मूर्छेवरून पडला. अरे एका बाजूला देव जाऊन तो काजी पडला. मुळची आली धरायला काजी पडल्याला मात्र त्या जाग्याला. गावाचं गाव जमागोळा झाल्यानं प्रकार काय घडला मात्र त्या त्या वारूच्या जाग्याला. पागला दिवाण बादशाहच्या वारूच्या पागला काजी मूर्छेवरून पडलेला होता. काय थोडा वेळ निघून गेला त्या वारूच्या पागला. वारूच्या पागला प्रकार काय घडला त्या जाग्याला. काजी दादाला आहात पाणी मारून त्या काजी दादाला सावध केला बाबा त्या ठिकाणाला. प्रकार काय घडला मात्र त्या जाग्याला. दिवाण बादशाही काजीला काय बोलतोय वारूच्या पागला. त्या वारूच्या पागला फुलू लागला. अरे सांगतो आई गरा बाला तुला काय झालं. एकाएकी पडलाच धरणीला त्या जाग्याला. रे सांगावं काय झालं रे.